नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विपुल चौधरी। आज पुन्हा एका व्हिडिओच्या माध्यमातून मला सर्व शेतकऱ्यांना मेसेज द्यायचा आहे की अंबियाच्या रेटमध्ये बऱ्यापैकी तफावत जाणवत आहे। बरेचसे शेतकऱ्यांचे फोन सुद्धा येत आहे आणि विचारत सुद्धा आहे। तर मला सर्वांना एक महत्त्वपूर्ण मेसेज द्यायचा आहे की अंबियामध्ये सध्या रेटमध्ये चांगली तफावत आहे, 50च्या वरून रेटमध्ये तफावत आहे। तरी मला सर्व शेतकऱ्यांना सांगायचं आहे की ही एक थोडीफार आनंदाची बातमी आहे। ज्या शेतकऱ्यांकडे अंबिया आहे त्या शेतकऱ्यांनी आपली सिच्युएशन पाहून, त्या बागेची कंडिशन पाहून, त्या बागेची अवस्था पाहून तुम्ही तिथे बाग विकू शकता, तिथे त्या पद्धतीनं बागेचं नियोजन करू शकता। जर तुमचे संत्र राहत असेल तर तुमच्या पद्धतीने तुमच्या बागेची कंडिशन पाहून तुम्ही बागेला राहू देऊ शकता, काही अडचण नाही। परंतु एक दुसरा महत्त्वाचा विषय मला सांगायचा आहे। बरेचसे शेतकरी, मी मागच्या व्हिडिओमध्ये फॉस्फरस विषयी बोललो होतो, या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगायचं आहे की सर्वात महत्त्वाचं की जे ग्लुकोनेटेड K2O फॉर्म्युलेशन मधलं जे फॉस्फरस येते हे त्या झाडांमध्ये 90 दिवस काम करतं, झाडाच्या पानाची हलकीशी गुंडाळणी करतं आणि झाडांमध्ये CN रेशो बॅलन्स राहते, पूर्णतः न्यूट्रिशन स्टोर राहतं। सर्वात महत्त्वाचं फॉस्फरस, हा त्या फॉस्फरस मारण्याचा त्यामागचा दृष्टिकोन आहे आणि पानगळ तिथं होणार नाही। यावर्षी बऱ्यापैकी शेतकऱ्यांचे कॉल येत आहे आणि मी सुद्धा बघत आहे की यावर्षी पानगळीचं प्रमाण थोडं प्रमाणात जास्त दिसून येत आहे। परंतु जिथे एक ट्रायल म्हणून प्रयोग घेतले, जिथं ज्या शेतकऱ्यांनी फॉस्फरस मारलं तिथं पानगळीचं प्रमाण एकदम स्टॉप झाल्यासारखं आपल्याला दिसून आलं। त्या पद्धतीने तिथं ज्या फॉस्फरसची गरज आहे ते फॉस्फरस तिथं मारा, नाहीतर बरेचसे शेतकरी आम्हाला सल्फेटेड फॉर्ममधलं फॉस्फरस सांगतं, कोणी पोटॅशियम सॉल्टमधलं सांगतं। मी तुम्हाला सांगतो सल्फेटेड फॉर्ममधलं हे फॉस्फरस यामध्ये चालत नाही, हे 90 दिवस वर्क करत नाही। परंतु जे ग्लुकोनेटेड म्हणतो K2O फॉर्ममधलं म्हणतो हे त्या प्लॅनमध्ये, हे त्या झाडांमध्ये तब्बल 90 दिवस काम करतं आणि त्याचे रिझल्टही आपल्याला एका प्रकारे डोळ्यांसमोर दिसून येतं। म्हणून बरेचसे शेतकरी वेगवेगळे याचे मारतं आणि आम्हाला सांगतो त्याचे रिझल्ट आले नाही। मी तुम्हाला सांगतो जे ओरिएंट फॉस्फरस आहे त्याचे रिझल्टही त्या पद्धतीचे आहे, त्याचे अनुभवही आपण प्रॅक्टिकली घेतले, त्याचे रिझल्टही घेतले। त्या पद्धतीने तुम्हाला मी जे बोललो त्याच गोष्टीचे तुम्हाला तिथं रिझल्ट जाणवून येतील। मला तरी असं वाटते यावर्षी थंडीचं प्रमाण खूप चांगलं राहील आणि या थंडीमध्ये 75% बागा खाली असल्याच्या कारणास्तव यावर्षी सार्वत्रिक अंबियाचं नियोजन राहील आणि अंबिया या चांगल्या पद्धतीनं निघेल, सार्वत्रिक अशी आशा दिसून येत आहे। म्हणून मला सर्वांना सांगायचं आहे, तुमची कंडिशन पाहून तुम्ही दरवर्षी लावता त्या पद्धतीनं पाण्याचं व्यवस्थापन करा, पाण्याचं नियोजन करा आणि त्या अनुभवातून 1 महिना किंवा 15 दिवस अगोदर त्या पद्धतीने तुम्ही तिथं फवारणीचं नियोजन करा। त्यासोबत तुम्ही प्लेन प्रोफिनोफॉस घेऊ शकता, प्रोफिनोफॉस प्लस सायपर घेऊ शकता, साधं इन्सेक्टिसाइड घेतलं तरी चालते। यावेळेस संत्र्यावर माइट्स नसते, कुठल्याही प्रकारात माइट्स नाही, माइटिसाइड नाही घेतलं तरी चालते, काही अडचण नाही। परंतु या सिच्युएशनमध्ये, या कंडिशनमध्ये तुम्ही तिथं फॉस्फरस शक्यतो मारा आणि तुम्हाला तिथं त्या पद्धतीचं रिझल्ट दिसून जाईल, जेणेकरून कमी खर्चामध्ये चांगली शेती कशी करता येईल हा शेतकऱ्यांना मार्ग निवडणं महत्त्वाचं आहे। याहीपेक्षा समोर मला नाही वाटत शेतीचे चांगले दिवस येतील म्हणून, याहीपेक्षा वाईट दिवस येण्याचे चान्सेस आहे। कारण दिवसानुदिवस दरवर्षी निसर्गही साथ नाही देत आहे आणि कुठल्याही खताचे रेट म्हणा, औषधांचे रेट म्हणा, दिवसानुदिवस वाढ आहे, परंतु तुमच्या उत्पन्नाचे रेट तेच आहे, अजूनही कायम तेच आहे। म्हणून उत्पन्न आणि खर्च या दोन्ही गोष्टीचा विचार करून आपल्याला नियोजन करणं महत्त्वाचं आहे। दुसरा विषय महत्त्वाचा सांगायचा आहे, बरेचसे शेतकरी म्हणतात पतला अंबिया आहे, मृगाचं नियोजन करत आहे। मला त्यांना सांगायचं आहे तुम्ही तिथं मृगाचं नियोजन करू शकता, 1% नुकसान नाही आणि मृगाला 1% साईड इफेक्ट नुकसान होणार नाही। उलट मृगाच्या फळामध्ये एका प्रकारे तुम्हाला चांगल्या पद्धतीने चमक आलेली दिसल। 1% ओरिएंट फॉस्फरसमुळं तिथं नुकसान होणार नाही असं माझं वैयक्तिक मत आहे। म्हणून त्या पद्धतीने तुम्ही नियोजन करू शकता। काही अडचण आली, काही शेतकऱ्यांचे फोन नसन रिसीव्ह करू शकलो, परंतु मी पुन्हा रिपीट कॉल केले असेल, त्यांना रिप्लाय त्या कॉलचा दिला असेल
परंतु तुम्हाला काही अडचण आली, मी प्रत्येक मेसेजमध्ये प्रत्येक याच्यात मेसेज देतच राहतो, परंतु काही या नावावर बरेचसे मार्केटला मॉलिक्यूल फॉस्फरस नावाने विकल्या जातं. मी तुम्हाला सांगतो का नेमकं वर्क काय करतं, कोणतं दिलं पाहिजे, काय घेतलं पाहिजे, या शेतकऱ्यांनी या गोष्टीचाही बारकाईनं अभ्यास करून तिथं तुम्ही ते मॉलिक्यूल वापरू शकता. तुम्हाला काही पुढं अडचण आली, काय अडचण आली, मी तुम्हाला माझा नंबर सुद्धा देतो. माझा नंबर आहे 9588462272. धन्यवाद.